नमस्कार, आशूस किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण शिजवलेल्या भाताची खीर कशी बनवायची ते बघणार आहोत। त्यासाठी आपल्याला अर्धी वाटी तूप, अर्धी वाटी साखर, अर्धी वाटी खोबऱ्याचा कीस, 1 वाटी शिजलेला भात, 1 वाटी दूध, 4-5 काजू, 4-5 बदाम, 3-4 हिरवी इलायची एवढे साहित्य लागणार आहे। सर्वप्रथम पॅनमध्ये तूप टाकून घ्यायचे आहे। तुपाला थोडे वितळू द्यायचे आहे। त्यात आता खोबऱ्याचा कीस टाकला आहे। कीस थोडा भाजल्यावर त्यात काजू बदामाचे काप टाकले आहे। त्याला सुद्धा 2 मिनिटे फ्राय होऊ द्यायचे आहे। आता त्यात दूध टाकायचे आहे। आता त्यामध्ये शिजलेला भात टाकायचा आहे। भात मी चांगल्या प्रकारे शिजवून घेतला होता। त्याला अशा प्रकारे थोडं मॅश करून घ्यायचं आहे, जेणेकरून गुठळ्या राहणार नाही। अशा प्रकारे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे। त्याला आता 5 मिनिटे शिजू द्यायचे आहे। अधूनमधून मिक्स करत राहायचे आहे। खीर ही लहानापासून मोठ्यापर्यंतची सर्वांची आवडती आणि आपल्याकडे सणासुदीला खीर ही आवर्जून केली जाते। आता त्यात साखर टाकायची आहे। मी इथे अर्धी वाटी साखर वापरली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त साखरेचे प्रमाण ठेवू शकता। आता त्यात इलायचीचं पावडर केलं होतं मी ते टाकलं आहे आणि चांगले मिक्स करून घेतले आहे। आता परत 5 मिनिटे शिजू द्यायचं आहे, जेणेकरून साखर चांगल्या प्रकारे विरघळून जाईल। खीर आपली तयार आहे। तुम्ही बघू शकता, घट्टसर अशी आपली खीर झालेली आहे। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद।